नमस्कार. दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा वैज्ञानिक दिन म्हणजे जागतिक रेडिओ दिन. या दिवसाचे औचित्य साधून जागतिक रेडिओ दिन संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. मराठीत रेडिओ या इंग्रजी शब्दाला प्रामुख्याने आकाशवाणी किंवा नभोवाणी असे म्हटले जाते. रेडिओ लहरी, रेडिओ वेव्ह याचा वापर करून ध्वनी प्रक्षेपित करणाऱ्या तंत्रज्ञानाला किंवा उपकरणाला रेडिओ म्हणतात. जुन्या काळात त्याला बिनतारी यंत्र असेही संबोधले जाई. भारतात रेडिओ प्रसारणाची सुरुवात जून 1923 मध्ये रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेद्वारे झाली. सन 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचे नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ करण्यात आले. महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर यासारख्या अनेक शहरांमध्ये आकाशवाणीची केंद्र आहेत. आकाशवाणी पुणे आणि अस्मिता मुंबई ही लोकप्रिय मराठी केंद्र आहेत. बातम्या ऐकणे, गाणी, शेतीविषयक माहिती आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी आजही रेडिओचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आपण प्रसार भारतीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा विविध मोबाईल ॲप्सवर ऑनलाईन मराठी रेडिओ स्टेशन्स ऐकू शकतो. माणसाच्या दैनंदिन जीवनात मनोरंजन हा अविभाज्य घटक आहे. मनोरंजनाची हौस भागवण्यासाठी पूर्वी राजदरबारात संगीताचे आयोजन करण्यात येत असे. तसेच गावोगावी जत्रा, तत्सम उत्सवातून मनोरंजन होत असे. त्यानंतर रंगभूमी, चित्रपटगृह यांचा उदय झाला. 19व्या शतकात बिनतारी संदेशाबरोबर रेडिओ उदयास आले. प्रसारणाचे तंत्र, कार्यक्रम सादरीकरणातील नवीन कल्पना यामुळे रेडिओची प्रसिद्धी दीर्घोत्तर वाढत जाऊन पाठोपाठ दूरचित्रवाणीचा उदय झाला. साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर रेडिओची जागा दूरचित्रवाणींनी घेतली. रंगीत दूरचित्रवाणी प्रसारण प्रथमतः सन 1954 मध्ये सुरू झाले आणि 1960 मध्ये त्याची व्यापकता वाढली. सन 1980च्या दशकापर्यंत उपग्रह प्रक्षेपणाद्वारे दूरचित्रवाणी प्रसारणाच्या क्षेत्रांचा आणखीनच विस्तार झाला. रेडिओ व दूरचित्रवाणी यांच्यातील ध्वनी व प्रतिमा किंवा चित्र यांचे प्रक्षेपण विद्युत चुंबकीय तरंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज यांच्या सहाय्याने केले जाऊ शकते. असे भाकीत प्रथम ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी सन 1864 मध्ये विद्युत चुंबकीय तरंगाचा शोध लावून केला. हे तरंग किंवा वेव्हज एका सरळ रेषेत वहन होत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. ध्वनी तरंगातील कंपनामुळे संकोचन, विरलीकरण ध्वनी ऐकू शकतो. परंतु ध्वनी कितीही मोठ्याने बोलल्यास अथवा ओरडल्यास काही अंतरावर क्षीण होत जातो. परंतु या ध्वनीला किंवा प्रतिमाला विद्युत चुंबकीय तरंगावर आरूढ केल्यास त्याला दूरवर प्रेषित करता येते. थोडक्यात ध्वनी किंवा प्रतिमा प्रसारणाची माध्यमाची गरज असते आणि ही त्रुटी विद्युत चुंबकीय तरंग भरून काढतात. विद्युत चुंबकीय तरंगावर विद्युत ध्वनी तरंग आरूढ करणे म्हणजे त्या तरंगाचे संस्करण, मॉड्युलेशन करणे होय. अशी संस्कारित तरंगे 2000 किलोमीटर अंतरावर कुठल्याही वाहक माध्यमाचा वापर केल्याशिवाय वहन करता येते याबाबतचे निष्कर्ष मॉर्कजेज गुल्बिओ मार्कोनी या इटालियन भौतिक विज्ञ यांनी केले. अशा संस्कारित तरंगांना संदेशवाहक किंवा रेडिओ वाहक तरंग किंवा कॅरियर वेव्हज असे म्हणतात. रेडिओ वाहक तरंगाचे संस्करण 2 पद्धतीने करता येते. रेडिओ वाहक तरंगामध्ये विद्युत ध्वनी तरंगानुसार बदल झाला तर त्या संस्करणाला आयाम परिवर्तन म्हणजे अँप्लिट्यूड मॉड्युलेशन असे म्हणतात. तर रेडिओ वाहक तरंगाची उंची न बदलता ज्याच्या कंपन संख्येत संस्करण होते त्याला वारंवारता अपरिवर्तन म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन किंवा FM असे म्हणतात. प्रथम रेडिओचे प्रक्षेपण फक्त तरंगाचे आयाम बदलून पृथ्वीच्या वातावरणातून करण्यात येत असे. परंतु यात खूप अडथळे येत असल्याने प्रक्षेपण दूर अंतरापर्यंत स्पष्टपणे होत नसे. त्यानंतर या तरंगांना पृथ्वीच्या बाहेरील वातावरणातून परावर्तित करून प्रक्षेपण स्पष्टपणे दूर अंतरापर्यंत करता येत असे असे आढळून आले आणि उंच मनोऱ्याद्वारे प्रक्षेपणास सुरुवात झाली. त्यानंतर उपग्रहाद्वारे प्रक्षेपण होत आहे. रेडिओ दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपक ट्रान्समीटर याद्वारे प्रक्षेपित केले जातात आणि घरोघरी असलेल्या प्राप्तकर्ता उपकरण, रिसिव्हर, रेडिओ, टीव्ही याद्वारे ऐकता किंवा पाहता येतात. प्रक्षेपण केंद्र व प्राप्तकर्त्याच्या उपकरणाची रचना एकमेकास पूरक असते.
या दोन्ही ठिकाणी महत्त्वाचा भाग म्हणजे आकाशक अँटेना हे होय. प्रक्षेपण केंद्रातून आकाशाद्वारे ध्वनी प्रतिमा तरंग वातावरणात प्रक्षेपित केले जातात व प्राप्तकर्त्याच्या ठिकाणी असलेल्या आकाशकाद्वारे आकर्षित केल्या जातात. रेडिओ प्रक्षेपण केंद्रातून ध्वनी तरंग आयाम, अँप्लिट्यूड मॉड्युलेशन व वारंवारता फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन किंवा FM तरंगामध्ये बदल करून प्रक्षेपित केल्या जातात. तसेच काही ठिकाणी लघु तरंग शॉर्ट वेव्ह प्रक्षेपण केले जातात. लघु तरंग तंत्रज्ञान पुनरावृत्त बदल म्हणजे मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन तंत्रज्ञानानंतर कालबाह्य होत आहे. अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधक रेडिओच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण होते. अनेकदा गुग्लिओ मार्कोनी, निकोला टेस्ला, जगदीशचंद्र बोस, ऑलिव्हर लॉज आणि हेनरी खर्ड यासारख्या तंत्रज्ञानावर एकाच वेळी काम करत होते. मार्कोनी यांना या शोधाचे श्रेय मोठ्या प्रमाणावर दिले जाते. गुग्लिएल्मो मार्कोनी हे एक इटालियन शोधक ज्याने पहिली व्यावहारिक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी वायरलेस टेलिग्राफ प्रणाली विकसित केली. सन 1896 मध्ये पहिली रेडिओ पेटंट दाखल करून त्यांनी हर्ट्ज आणि बोस यांच्या कार्यावर आधारित काम केले. सन 1901 मध्ये पहिला ट्रान्स अटलांटिक रेडिओ संदेश पाठवल्याबद्दल गुग्लिएल्मो मार्कोनी यांची ओळख आहे. सर जगदीशचंद्र बोस हे बहुआयामी वैज्ञानिक व्यक्तिमत्व. मार्कोनीच्या 2 वर्षापूर्वी सन 1895 मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीचे वायरलेस ट्रान्समिशनचे प्रदर्शन केले होते. त्याने मर्क्युरी कोहरेरर रेडिओ वेव्ह डिटेक्टरचा शोध लावला. वेव्ह गाईड्स, हॉर्न अँटेना सारखे मायक्रोवेव्ह घटक विकसित केले आणि रेडिओ लहरी शोधण्यासाठी सेमी कंडक्टर जंक्शन वापरणारे सर जगदीशचंद्र बोस हे पहिले शास्त्रज्ञ. इतरांप्रमाणे त्याने आपल्या कामाचे पेटंट घेतले नाही. निकोला टेस्ला हे सर्बियन अमेरिकन शोधक ज्याने टेस्ला कॉइलचं उच्च फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिकल सर्किट विकसित केले जे लवकर रेडिओ प्रसारणासाठी महत्वपूर्ण होते. रेडिओ लहरीचे पहिले प्रात्यक्षिकाचे श्रेय हेनरी खर्ड यांना जाते. सर जगदीशचंद्र बोस यांनी वायरलेस टेलिग्राफीचे पहिले प्रात्यक्षिक दिग्दर्शन केले. सन 1901 मध्ये पहिला ट्रान्सअटलांटिक रेडिओ संदेश पाठवल्याबद्दल गुग्लिएल्मो मार्कोनी यांची ओळख आहे. गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी पहिले व्यावसायिकृत वायरलेस टेलिग्राफी प्रस्थापित केले. प्रथम ऑडिओ व्हॉइस ट्रान्समिशन संदर्भात रेजिनाल्ड फेसेंटेन यांनी संशोधन कार्य केले आणि पहिले FM रेडिओचे श्रेय एडविन आर्मस्ट्रॉंग यांना जाते. दिनांक 20 सप्टेंबर 2010 रोजी स्पॅनिश रेडिओ अकॅडमी विनंतीनंतर स्पेनने युनेस्को कार्यकारी मंडळाला जागतिक रेडिओ दिनाच्या घोषणेसाठी एक अजेंडा आयटम समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला. युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाने दिनांक 29 सप्टेंबर 2011 रोजी जागतिक रेडिओ दिन घोषित करण्यासाठी त्यांच्या तात्पुरत्या अजेंड्यात आयटम जोडला. अरब स्टेट्स ब्रॉडकास्टिंग युनियन, आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन, आफ्रिकन युनियन ऑफ ब्रॉडकास्टिंग, कॅरिबियन ब्रॉडकास्टिंग युनियन, युरोपियन ब्रॉडकास्टिंग युनियन, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ब्रॉडकास्टिंग, नॉर्थ अमेरिकन ब्रॉडकास्टर्स असोसिएशन, ऑर्गनायझेशन डी टेलिकम्युनिकेशन्स, EB अमेरिकान्स, व्हॅटिकन रेडिओ इत्यादी अनुकूल प्रतिसाद आणि अधिकृत पाठिंबा मिळाल्यावर प्रस्ताव मंजूर करण्यात. सन 1946 मध्ये संयुक्त राष्ट्र रेडिओची संपूर्ण संकल्पना स्थापित केली आणि दिनांक 13 फेब्रुवारी हा दिवस अधिकृत जागतिक रेडिओ दिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली. मंडळाने विनंती केली की युनेस्कोच्या महासंचालकाने हा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांच्या लक्षात आणून द्यावा जेणेकरून जागतिक रेडिओ दिनाला महासभेने मान्यता देता येईल आणि संपूर्ण यंत्रणेद्वारे साजरा केला जाईल. त्यानंतर युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सने या प्रकरणाचा विचार केला ज्याने फाईल 36C/63 मध्ये ठराव स्वीकारला. अशा प्रकारे नोव्हेंबर 2011 मध्ये युनेस्कोच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी एकमताने जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जागतिक रेडिओ दिनाच्या घोषणेस मान्यता दिली ज्यामुळे हा दिवस सर्व संयुक्त राष्ट्रांच्या संस्था, निधी आणि कार्यक्रम आणि त्यांच्या भागीदारांनी साजरा केला पाहिजे. त्यावर्षी स्पॅनिश अकॅडमी ऑफ रेडिओने जागतिक रेडिओ दिनाच्या वार्षिक कार्यक्रमात युनेस्कोबाबत सहकार्य करण्यासाठी जागतिक रेडिओ दिन समितीची निर्मिती केली. दिनांक 13 फेब्रुवारी 2012 रोजी पहिला जागतिक रेडिओ दिन साजरा करण्यात आला. सन 2012 मध्ये पहिल्या जागतिक रेडिओ दिनाच्या सन्मानार्थ लाईफलाईन एनर्जी फ्रंटलाईन
SMS, SOS रेडिओ आणि एम्पॉवर हाऊस यांनी लंडनमध्ये एक चर्चासत्र आयोजित केले होते. सर्वात दुर्गम आणि असुरक्षित समुदायापर्यंत रेडिओ कसे पोहोचते याचे मार्ग शोधण्यासाठी विविध अभ्यासक, शिक्षणतज्ञ आणि साधन पुरवठादार स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमध्ये सामील झाले. वक्त्यामध्ये गाय बर्ज, युनेस्को येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मीडिया विकास संचालक, डॉक्टर चेगे गिथियोर, SOS येथील सेंटर ऑफ आफ्रिकन स्टडीजचे अध्यक्ष, ब्रिजिट जॅलो, एम्पॉवर हाऊस पॅनोस लंडन, एमी ओ डोनेयल, फ्रंटलाईन SMS रेडिओ, कार्लेस चिरिनोस, SOS रेडिओ आणि लिजे मनिओज, LSE यांचा समावेश होता. पॅनलचे संचालन लुसी डुरॉन, SOS BBC रेडिओ 3 ह्युमन प्लॅनेट यांनी केला. इटलीतील पिसा विद्यापीठात 13 फेब्रुवारी 2012 रोजी जागतिक रेडिओ दिनानिमित्त एक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम इटाली रेडिओ आणि अभियांत्रिकी आणि दूरसंचार विद्याशाखेने आयोजित केला होता आणि माहितीचा स्रोत म्हणून रेडिओचा वापर कसा करावा आणि त्याची किंमत कशी कमी करावी यावर लक्ष केंद्रित केले होते. जागतिक रेडिओ दिन हा उत्सव दरवर्षी एका विशिष्ट विषयावर केंद्रित होत असतो. जसे की रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, AI एक साधन आहे, आवाज नाही. सन 2026. सन 2013 ते 2026 पर्यंतच्या जागतिक रेडिओ दिन उत्सवाचे घोषवाक्य आपल्या संदर्भासाठी सरांनी दिले आहे. जागतिक रेडिओ दिन हा दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. त्याचा उद्देश माहिती, शिक्षण आणि मनोरंजनाचे शक्तिशाली, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक माध्यम म्हणून रेडिओचे महत्त्व अधोरेखित करणे आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 1946 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओची स्थापना झाली होती. सन 2011 मध्ये युनेस्कोने या दिवसाची घोषणा केली. रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे, विविधतेचा उत्सव साजरा करणे आणि रेडिओचा प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा जागतिक रेडिओ दिन साजरा करण्याचा उद्देश आहे. रेडिओ हे दुर्गम भागापर्यंत पोहोचवणारे, कमी खर्चाचे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वात विश्वासार्ह माध्यम मानले जाते. हा दिवस दरवर्षी एका विशिष्ट विषयावर केंद्रित होत असतो. जसे की रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, AI हे एक साधन आहे, आवाज नाही. सन 2026. डिजिटल युगात ही रेडिओची विश्वासार्हता कायम असून आकाशवाणीसारखी माध्यमे लोकांच्या मनात घर करून आहेत. हा दिवस जगभरातील ब्रॉडकास्टर्सना म्हणजे प्रसारक यांना त्यांच्या कामाबद्दल आभार मानण्याचा आणि रेडिओच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्याचा दिवस आहे. रेडिओ शोध लावणारे प्रमुख संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी हे आहेत. त्यांनी सन 1895च्या सुमारास बिनतारी संदेशवहनाची पहिली व्यावहारिक प्रणाली विकसित केली. गुग्लिएल्मो मार्कोनी यांना रेडिओचे जनक मानले जाते. मार्कोनी हे एक इटालियन भौतिकशास्त्रज्ञ आणि संशोधक होते. त्यांनी सन 1855 मध्ये पहिला रेडिओ सिग्नल पाठवला आणि प्राप्त केला. त्यानंतर दिनांक 12 डिसेंबर 1901 रोजी अटलांटिक महासागर ओलांडून पहिला वायरलेस रेडिओ सिग्नल पाठवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. वायरलेस टेलिग्राफीमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना सन 1909 मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आला. सन 1896 मध्ये त्यांना वायरलेस टेलिग्राफी प्रणालीसाठी जगातील पहिले पेटंट प्राप्त झाले. तरी मार्कोनीला पेटंट मिळाल्यामुळे रेडिओचा मुख्य शोधकर्ता मानले जात असले तरीही निकोला टेस्ला, हेनरिक हर्ट्झ आणि जगदीशचंद्र बोस यासारख्या शास्त्रज्ञांचे कार्य तंत्रज्ञानाच्या पायाभरणीसाठी अत्यंत महत्वाचे होते. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधनांचे एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा. धन्यवाद.